हॅलो, नमस्कार. चला आता आपण करू दुपार जेवणाचं. काय करायचं तर बनवलं तसंही सर्व बनवलं मी. बघा काय बनवलं. हां, भात बनवला, आणखीन शेवभाजी बनवली, शेवभाजी बनवली आणि बघा शेवभाजी पण बनवली, एकदम मस्त बनवली भाजी. आणि तिखट असल्या कारणाने मी खात नाही. दुसरी वरण पण बनवलं, वरण भाजी चपाती बनवली, सगळं बनवलं. पण आता मी स्पेशल बनवते माझ्यासाठी, कारण की दुखते, खाल्लं की त्यात जाते ना, जाते फस्ट त्यात अडकलं ना, मग दुखते. त्यासाठी मी खात नाही. आता बनवते माझ्यासाठी मॅगी बनवते. दात दुखते त्यासाठी बनवते बेटा मॅगी. मम्मीसाठी बनवते रे बेटा. मम्मी जेवली नाही सकाळपासून, माहिती आहे ना. डाळ भात बनवला ना, त्यासाठी तू डाळ भात खाय की. मम्मीचं दुखते म्हणून मम्मी बनवते ना. तोंड टाकले मध्ये खाता येईल नाही, चम्मच असं वर 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 येऊन जाते, त्यासाठी तोंड टाकते. म्हणजे असे लंब होऊन टाकले, त्यासाठी मी तोंड टाकते. पाण्याने साधी जेवण होते, कारण की तिखट आहे ना, तिखट जास्त सहन होते. आणखी काही ताट टाकलं नाही, चावलं गेलं नाही झालं तर काय करायचं. मग त्याच्यासाठी त्यात मसाला वगैरे नाही टाकत. मी बनवते त्याला म्हटलं माझी दात दुखतं, माझी दात दुखायचं, तो ते मला पण बनव मॅगी. मी बनवू राहिलो होते बोले नाही, तू त्यासाठी पण बनवते ना. तुला काय वाटलं मम्मी मी पण काही डाळ भात असल्यावर आता काय करायचं. टाकते नको राहू दे. तू द्या काय नाही, तू द्या नको आता बस जाय तू आता. मी मॅगी बनवतो. तो आता मोठा झाला ना, आता खुदचे कामं खुद करत असतो तो, आहे ना. हे बघा खुदचे कामं खुद करते. आणि सांडलं बिंडलं ना तर मग परत मम्मीला गाईस तुमची अरे गप की बाबा. कसं वाटलं माझी बेइज्जती सुनून, कसं वाटलं तुमच्या खंडा. मला पण बनव, मी पण खायचं आहे. त्याला बनवलं, डाळ भात दिला, पण त्यांना खाल्ला. तर मी बोलली मला मॅगी खायची, पिलू बाई बहुत दुखते ना, ठणकते ना, मी मॅगी खाते आजचे, मला पण बनव मम्मी. कारण म्हटलं नाही म्हणत तर रागाला वेगळा खायला. त्याला नाही म्हटलं की मोठं खात पण नाही, दूध पण नाही म्हणतो. आणि मी शिल्लकच म्हणेन, कारण की तो जर खायला आला त्याला म्हणेन का की उठतं मग ताटात खाऊ नको म्हणून. तसं आहे का की मी काही नाही त्याला देणार नाही, दिलंच नाही. पण त्याला त्याच्या हातानं करायचं असते. तो मला हातानं करायचं आहे, मग मग हातानं करून खायचं आहे म्हणते. सांडलं बिडलं झटका लागला तर नको. तर आला तो बसला तिथे जाऊन झोपला तर जाऊन. कोणी नाही कोणाचं, कोणी म्हणणार नाही आपल्याला खाय दुखलं फुकलं, त्याच्यापेक्षा आपण असं कोणाची वाट बी नाही पाहायची की चला आपल्याला कोणी म्हणेन खाय घे खा करायचं म्हणतील, केलं नाही पण खायचं नाही म्हणते. त्याच्यापेक्षा उठून खायचं असतं. आपल्याला कोणी म्हटलं नाही की मला राग येते कोणी, त्याच्यापेक्षा मग उठायचं, करायचं आपलं, करायचं आणि खायचं. आणि मग म्हणायचंच नाही की खा, कारण दुखते नाही दुखल्यावर ते कोणी करते का असं. काय रे काय लावतं, काय असं थंड काय लावतं पाठी प्लीव, काय लावतं फिरे. आता बनते की नाही काय माहिती मॅगी. हा काय मग मॅगी बनली की नाही. याद आहे ना त्या दिवशी मी ना ते कॅम्प आणलती फ्रुटी, काय ते काळी कलरची फ्रुटी आणलती ना, हा ते चिकन सोबत खाल्ली. हा त्याच्यामध्ये मी ना पाणी भरून फ्रीज मध्ये टाकलं. शेक्यासाठी बनवलं. उलट थंडीने जास्त होते त्यात बरं बनतं की मी त्याला म्हटलं ना मला शेकायचं आहे. गरम पाण्याने शेकायचं असते, ते थंड पाण्याने शेकायचं असते. तात माहिती आहे ना, गळ्यापर्यंत शेकू राहिलो.
ते गरम पाण्याने फरक पडते बेटा, थंड पाण्यात जास्त जाम होऊन जाते माहिती आहे ना. आता मी खाते मॅगी. मला नाही होत थंडी. अरे रे रे रे. काय थंडी त्या दिवशी आणत ना. तू खाशील ना मग आता खाशील रे तू की नाही खाशील? की आलं घेऊन खाशील? आलं घेऊन खाशील का? आलं घेऊन खाशील तू? मग ताटात खाशील का वेगळं घेऊन खाशील? त्याला लवकर राग येते आणि मी त्याला म्हटलं मी गमीतून बनवणार नाही, मी देणार नाही तुला, त्याला राग. पण असं आहे का मी खायला बसून त्याला देणार आणि त्याला देणंच ना. त्याच्यासाठी तर थोडीशी जास्तच केली, थोडी जास्तच केली त्याच्यासाठी बनवासाठी पण. सर ये ए पिलू, पिलू खायचं का? थोडा आता राग त्यात थोडा राग काढायचा आता. हो मला लागली भूक, तुला खानाची खाय नाही तर बैस तशा. कुठे गेला? निघ की बाहेर, लागेल की डोक्याला ते. निघ बाहेर, निघ ना बाहेर. त्याला म्हटलं खाय नाही तर मग मला खाऊ दे. कारण की मी कधी बोलायला लागले तर म्हणते मग मी असं नको बोलत जाऊ गावाकडचं. पण मला आठवण येते कधी कधी बोलते मी गावाकडचं. जर बोलायचं असलं ना बोलते गावाचं, मग तो हसते की मग काय काय. अरे रे रे काय बनवली ना माझ्यासाठी मॅगी. आता काय करणार होतं? गरम आहे. कॅमेराला टच करून दाखव. कॅमेरा त्याला पण दिली, मला पण घेतली आता मॅगी. मॅगी खाते मी आता. आता काहीच करशील नाही गॅसवर तू. ते ताटात ती खाऊन घे तू फक्त, समजलं ना. चला आता मी खाते मॅगी, कारण की लय वाजले आता, 4 वाजले, 4:15 वाजले आता. सकाळचं काही नाही, बिस्किट खाल्लं बस, तेवढं पाण्याचं बिस्किट खाल्लं. आता खाते मॅगी का की गरम गरम काय माहीत कशी लागते मला तरी आवडत पण मी खावेल पहिल्यांदा. बनवून देते पण खात नाही कधीच. त्याच्यात पण मसाला टाकला ना तर तिखट लागते दाताला. मी मॅगी बनवली ना, मॅगीचे 2 पाकीट टाकले मिरची मसाल्याचे, पण त्याच्या मॅगीमध्ये आणखीन कांदा मसाला टाकला. मला जास्त तिखट पाहिजे मॅगी, त्या कांदा मसाला, तो बिना कांदा मसाल्याची मॅगी खात नाही. आणि मी ते मसाल्याचे पाकीट टाकले ना त्यानंच मला एकदम तिखट टाकलं, पण त्याला नाही टाकलं तिखट. खाल्ली मॅगी आता, कारण की तात्याला नाही जमत तर मग मॅगीच खाल्ली. काय करायचं, त्याला पण दिली मॅगी, कारण की तो मी ज्याला बसली मला पण नाही कसं वाटत म्हणून त्याला पण गेलं की तो पण खाते मॅगी. मी पण खाल्ली मॅगी. नाश्त्यामुळे बिस्किट खाल्ला, नाश्ता सकाळी नाश्ता बिस्किट खाल्ला. आता बेकरी चपाती नाही खाल्ली, बनवली स्वयंपाक पण नाही खाल्ला. ठणकते दुखते, काय करायचं, ठणकतं तर खायचं पण झालं खाणं, काय की पण खाणं. रोजची रुटीन हेच असते, गोष्टीवरती केव्हा देतात 4:30 वाजता. 4:30 वाजले की बघायला 4:30 वाजून गेले. हे घरात नेऊ ठेव, ताट बेसिकमध्ये टाकून दे आणि बॉटल पण तिथं ठेव. टाकून दे म्हणजे तो असं टाकून नाही टाकू, मी साईडला ठेव, आतमध्ये नको टाकू. ए पिलू आतमध्ये नको टाकू, आतमध्ये नको टाकू, साईडला ठेव. अशी रात्री दुखत होतं ना, तर पिलू पण दुखत आहे की मम्मी तो येऊ का त्यासोबत दवाखान्यात, येऊ का त्यासोबत. रात्री 9 वाजता दुखत आहे एकदम. तो उठला, तो पण रडायला लागला की मम्मी मी का म्हटलं नको बाबा सकाळी जाऊ आपण. तरी गोळी आणली, ठणकची खाल्ली, पण काही नाही फरक पडला, काहीच नाही फरक. ते बोलले ना डॉक्टर लोक की अर्ध जास्त तुमचा तुझा दाब, म्हणून ते लगेच झंझण करते काही खाल्लं की त्यासाठी. चला लाईक करा. अँड आम्ही खाल्ली मॅगी, अँड 4:30 वाजले. ताज्या मॅगीच्या. अँड एक बात कहना चाहते हो, एकदम लास्ट सेकंड. अँड मी माझ्या जिमसाठी होम वर्कआउटसाठी एक डायरी बनवली आहे. हे पा, ही आहे फोरआर्मसाठी, ही आहे बॅकसाठी, आणि ही
ये बायसेपसाठी आणि ही कसं हे पण बॅक साठी आणि अजून पण आहे काय लिहिलं तिच्यात तुला ते माय जिम प्रोटीन अँड पुढे डायमंड पुशअप्स ट्रायसेप्ससाठी इथं ट्रायसेप्स असं ट्रायसेप्ससाठी अँड अगला आहे फोरआर्म्ससाठी हे मतलब हे नाही दिसत ते. त्याच्या पुढचे आहे स्क्वॉट्स अँड त्याच्या पुढचे आहे डिक्लाइन पुशअप्स अँड पुढचे आहे असं बघा आता माझ्या पॅरांना पहा मम्मी पॅर करे असं असं करायचं एवढी आहे अँड पुढे प्रोटीन पावडर अँड प्रोटीन शेकची पुरी डायरी बनवली अँड लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला दाबवा अँड बाय